नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो, तसेच माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की आज केंद्रीय मंत्रिमंडळाने एक नव्या शैक्षणिक धोरणावरती एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या धोरणाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे। अगदी 34 वर्षानंतर झालेला हा आमूलाग्र बदल आणि या आमूलाग्र धोरणामधील जे महत्त्वाचे 10 मुद्दे आहेत ते 10 मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो पहा, नवी दिल्ली 29 जुलै केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे। तब्बल 34 वर्षानंतर देशाचं शैक्षणिक धोरण बदललं अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली। याआधी 1986 मध्ये नवं धोरण जाहीर करण्यात आलं होतं, त्यानंतर पहिल्यांदाच आमूलाग्र बदल करत नवं धोरण जाहीर करण्यात आलं आहे। नवं धोरण हे विद्यार्थी केंद्रित जागतिक स्पर्धेला लक्षात घेऊन सगळ्या घटकांचा विचार करून तयार करण्यात आल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शैक्षणिक धोरण कसं असावं याचा अहवाल तयार केला होता। तो अहवाल मागच्या वर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना देण्यात आला होता। तो अहवाल आता स्वीकारण्यात आला आहे। हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला होता, त्यावर सरकारने लोकांच्या सूचनाही मागवल्या होत्या। त्यानंतर सरकारला 2 लाख सूचना आल्या होत्या, त्याचा अभ्यास करून काही बदलही करण्यात आले होते। तर पहा मित्रांनो, आता हे 10 निर्णय कोणकोणते आहेत जे महत्त्वाचे निर्णय आपण पाहिलं की आजच्या ज्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। तर पहा मित्रांनो, विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थी न राहता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हा सर्व धोरणाचा केंद्रबिंदू आहे। जागतिक बदल नवे प्रवाह याचा अभ्यास करून नवे धोरण स्वीकारण्यात आलं आहे। तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, भारतीय शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्पर्धेत उतरवण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व सरकार करणार आहे। त्याचप्रमाणे हा जो पॅटर्न आहे पहा मित्रांनो, त्यांनी म्हटलेला आहे की 4 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा, पॅटर्न बदलला। शिक्षणाचा प्रचलित 10+2चा म्हणजे 10+2चा जो पॅटर्न होता, 10वीला बोर्ड परीक्षा होती आणि त्यानंतर 12वीला जी बोर्ड परीक्षा होती, हा जो पॅटर्न आहे हा बदलण्यात आलेला आहे आणि त्याऐवजी आता 5+3+3+4 असा पॅटर्न ठेवण्यात आला आहे। यात पहिले 5 वर्ष हे पायाभरणीचे असेल, म्हणजे इयत्ता 5वी पर्यंतची जी वर्ष असेल ती म्हणजे 5 वर्षाचं जे असेल ते पायाभरणीचे असणार आहे। यात 3 वर्ष प्री प्रायमरी आणि नंतर वर्ग 1 आणि 2, नंतर 3 ते 5 हा दुसरा टप्पा असेल। नंतरचा तिसरा टप्पा हा 6 ते 8वा वर्ग असा असणार आहे। तर शेवटच्या टप्प्यातली 4 वर्ष ही 9 ते 12 अशी असणार आहे, म्हणजे 9 ते 12 वर्षांचा हा जो टप्पा आहे किंवा 9वी ते 12वी आपण त्याला म्हणू शकतो। तर तो टप्पा त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे। त्यानंतर 5वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, त्यामध्ये 3 ते 14 वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत। यापूर्वी हा वयोगट 6 ते 14 वर्ष होता। आपल्याला माहिती असेल की 6 ते 14 वर्षाचा जो वयोगट होता, आता तो 3 ते 14 वर्ष वयोगटाचे विद्यार्थी त्यामध्ये सामील होतील। त्यानंतर 6वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये संशोधनाशी संबंधित आहेत। पहा, जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे। म्हणजे आपल्याला जे ग्रॅज्युएशन करायचं आहे, ज्यांना संशोधन करायचं आहे, काहीतरी रिसर्च करायचं आहे, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 4 वर्षांचा अभ्यासक्रम असेल आणि ज्यांना फक्त ग्रॅज्युएशन करून त्या ठिकाणी नोकरी करायची आहे त्यासाठी 3 वर्षांचा त्या ठिकाणी पदवी ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम असणार आहे। त्याचप्रमाणे 7वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक 1 वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी 4 वर्षांची पदवी असेल। यानंतर ते थेट PhD करू शकतील, त्यांना MPhilची आवश्यकता नाही। तर पहा मित्रांनो, MPhilमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर यानंतर MPhil
ही जी पदवी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही, म्हणजे तिचा विचारसुद्धा त्या ठिकाणी केला जाणार नाही, ती बंद करण्याचा विचारसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला आहे. 8वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार आहे, म्हणजे लॉ आणि फक्त मेडिकलचं सोडून बाकीचं सर्व शिक्षण हे एकाच ठिकाणी येणार आहे. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असा आता फरक राहणार नाही. सगळ्या मुलांना सगळे विषय शिकण्याची सोय राहणार आहे. हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी निर्णय आहे मित्रांनो. एका छताखाली सर्व विद्यार्थी शिकतील, त्यामध्ये सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असा भेदभाव नसणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पाहिजे तो विषय त्या ठिकाणी निवडता येणार आहे. हा मोठा निर्णय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा 10वा निर्णय पाहूया, ज्यामध्ये मनुष्यबळ विकासाशी संबंधित असणारा हा 10वा निर्णय आहे. त्यामध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही बदलण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय असं म्हटलं जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नाव बदलण्याबाबत विनंती केली होती, ती केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. म्हणजे पहा मित्रांनो, असे सर्व प्रकारचे जे निर्णय होते महत्त्वाचे 10 निर्णय, ते 10 निर्णय आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेले आहेत. तर पाहू मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स आल्यावरती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. ऑल द बेस्ट.